आजची सगळ्यात मोठी बातमी बघूया। अखेर मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज होणार आहे। भाजप विधिमंडळ पक्ष नेत्याची आज मुंबईत निवडही होणार आहे। आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाची सकाळी 10 वाजता मुंबईत बैठक सुरू होईल। या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्या सोबत आहेत। निलेश, अखेर आज तो महत्त्वाचा दिवस आलेला आहे। सीतारामन आणि त्याचबरोबर विजय रुपाणी हे आज मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आता विधिमंडळ पक्ष बैठक होईल, नेता निवडला जाईल। ही सगळी प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे? पूर्वी काही वेळातच विधिमंडळामध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। आता पदाधिकारी यायला सुरुवात झालेली आहे। समोर पाहतोय आपण विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर या ठिकाणी पोहोचलेले आहेत, जे यासोबतच काही वेळापूर्वीच आमदार देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहेत। सध्या भाजपचे जे केंद्रीय निरीक्षक आहेत विजय रुपाणी, यासोबतच निर्मला सीतारामन हे देखील काही वेळामध्येच विधान भवनला येतील आणि त्यानंतर विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये 132 आमदारांची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने गटनेता कोण असेल आणि त्यानंतरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे। मागच्या काही दिवसांपासून भाजपची गटनेत्यांची बैठक झाली नव्हती, त्यामुळे मुख्यमंत्री पदाची शपथ कधी होणार किंवा पुढची प्रक्रिया कशी असणार या संदर्भामध्ये तर्कवितर्क लढवले जात होते। मात्र मुख्यमंत्री पदाच्या उद्याच्या शपथविधीच्या पूर्वीची ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण याच बैठकीनंतर तिन्ही गटनेते आपल्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन राजभवनला जातील आणि त्या ठिकाणी त्या पत्राचा पाठिंबा असलेले पत्र दिल्यानंतर मंत्रिमंडळ कोण असणार, मंत्रिमंडळातले सदस्य कोण असणार या संदर्भातली देखील माहिती त्या ठिकाणी देतील आणि उद्या संध्याकाळी शपथविधी आपल्याला पार पडताना पाहायला मिळणार आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। विधान भवनमध्ये देखील भाजपच्या बैठकीसाठी ही तयारी करण्यात आलेली आहे। पोलीस सुरक्षा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे आणि काही वेळातच या बैठकीला सुरुवात होणार आहे। महाराष्ट्रातले सर्व भाजपचे जे आमदार आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। प्रत्येक आमदारांना उपस्थित राहावं असं कंपल्शन असतं आणि त्यामुळे आजचे सर्व आमदार जे आहेत भाजपचे ते बैठकीसाठी दिसतील आणि या बैठकीनंतर भाजप गटनेता कोण हे स्पष्ट होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर देखील शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पूर्वी धन्यवाद निलेश आपल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।